मित्रांनो, राम राम. आजचा विषय खूप भन्नाट आहे. शेतकऱ्याची पेरणी आणि गुंतवणूकदारांची SIP. तुम्ही म्हणाल याच्यात काय साम्य आहे? तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेतकरी आणि गुंतवणूकदार याच्यात खूप साम्य आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? तर ऐका. शेतकरी हा पाऊस येण्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये पेरणी करत असतो. मृग नक्षत्राचा पाऊस पडायच्या आधी आपला बळीराजा शेतात उन्हातान्हात राबून धूळ पेरणी करतो. आकाशात ढग नसतात, पावसाचा पत्ता नसतो, तरी सुद्धा कोरड्या मातीत तो धान्याचं बी पेरतो. का? कारण त्याला या काळ्या आईवर आणि येणाऱ्या पावसावर अथांग विश्वास असतो. ती अंधश्रद्धा नसते, तो असतो निसर्गाचा नियम. आपल्या म्युच्युअल फंडाच्या SIPच्या बाबतीत सुद्धा असंच आहे बघा. सध्या मार्केट कधी वर जाते, कधी खाली पडते. बातम्यांमध्ये रोज नवीन आकड्यांचे खेळ सुरू असतात. बाजारात मंदीची धुळळ उडाली की बरेच जण घाबरून गुंतवणूक थांबवतात. पण खरा हुशार गुंतवणूकदार तोच जो शेतकऱ्यांसारखा बाजाराच्या मंदीच्या उन्हातही आपली धूळ पेरणी म्हणजे दरमहा मिळणारी SIP सुरू ठेवतो. कारण त्याला माहिती असतं आज मंदीचं ऊन पडलंय, पण उद्या परताव्याचा म्हणजे रिटर्न्सचा पाऊस नक्की पडणार. म्हणून म्हणावंसं वाटतं, पावसाच्या आशेवर जशी होते पेरणी मातीत, पावसाच्या आशेवर जशी होती पेरणी मातीत, तशी समृद्धीची बीजे पेरा म्युच्युअल फंडाच्या शिस्तीत. बाजार खाली आला की स्वस्त भावात जास्त युनिट मिळतात, पण हीच खरी पेरणीची वेळ असते. त्यामुळे बाजाराच्या लहरीपणाला घाबरू नका. रिटर्नच्या पावसाची खात्री हवी असेल तर आजच स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या ऑफिसला भेट द्या. तुमच्या कष्टाच्या पैशाला आम्ही योग्य दिशा देऊ. आत्ताच बायो मधल्या लिंकवर क्लिक करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त कंटेंट आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.